आणि पूर्वीच्या काळी म्हणजे नॉट पूर्वी म्हणजे 20-25 वर्षापूर्वी काही ट्रीटमेंट्स असायच्या म्हणजे शॉक ट्रीटमेंट वगैरे त्या अजूनही दिल्या जातात का या अक्यूट डिप्रेशनमध्ये? हो, महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे आता आपण डिप्रेशनचं म्हणजे सगळ्याच गोष्टी बोलतो आपण. माइल्ड डिप्रेशन, मॉडरेट डिप्रेशन आणि सिव्हिअर डिप्रेशन टू द इंटेंट पण आपण असं बोललेलो आहे. तर जेव्हाही आयडिएशन्स येतात किंवा अटेम्प्ट येतो तेव्हा द ट्रीटमेंट ऑफ चॉईस अँड इंडिकेशन इज ECT, ज्याला इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणतात, ज्याला जुन्या जमान्यात शॉक ट्रीटमेंट म्हणायचे आणि ते आपल्या मीडियामध्ये वेगळ्या पद्धतीने दाखवलेलं असतं. पण शॉक ट्रीटमेंट किंवा ECT ट्रीटमेंट जेव्हा आपण देतो तेव्हा पेशंटला काहीही कळत नाही. त्याला अनॅस्थेसिया म्हणजे साधे जे ऑपरेशन्ससाठी आपण जे अनॅस्थेसिया वापरतो ती अनॅस्थेसिया देऊनच ती आपण प्रोसिजर करतो. म्हणून आणि त्या इंटेन्स डिप्रेशनसाठी त्या आयडिएशनसाठी ही चॉईस ऑफ ट्रीटमेंट आहे. म्हणजे कितीतरी पेशंटना आजही आम्ही ती ट्रीटमेंट देत असतो. हा पहिला इंडिकेशन झाला. दुसरा इंडिकेशन की जो सिव्हिअर डिप्रेशन आहे ज्याच्यामुळे असंही काही डिप्रेशन आहे जे आपण इथे नमूद नाही केलं की त्या डिप्रेशनमुळे स्वतःची काळजी घेणं म्हणजे दररोजचं व्यवस्थित जेवणं आणि फिजिकल हेल्थ मेंटेन करणं हेही शक्य होत नाही. म्हणजे असे पडू नयेत, 2-2 दिवस जेवत नाहीत, स्वतःची काळजी घेत नाहीत, आंघोळ करत नाहीत, व्यवस्थित राहत नाहीत, अशी सिव्हिअर डिप्रेशन म्हणजे जिथे फिजिकल हार्म आता होऊ शकतो, नॉट जस्ट बिकॉज ऑफ सुसाईड पण स्वतःची काळजी न घेतल्यामुळे, तिथेही ही चॉईस ऑफ ट्रीटमेंट बनते. आणि तिसरं इंडिकेशन याचं आहे की ज्याला आपण औषधं गोळ्या देऊनही हा आजार चांगला होत नाही, क्रोनिक आहे, बरेच वर्ष झालेलं आहे, सगळ्या प्रकारची औषधं दिली हा चांगला नाही, देन ECT. म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे इंडिकेशन्समध्ये आपण जेव्हा ECT देतो खूप चांगली पद्धती, इनफॅक्ट त्याची साईड इफेक्ट औषधापेक्षा कमी आहेत. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. पण एक मनात भीती आहे की अरे शॉक ट्रीटमेंटमध्ये वेडे लोकांना देतात किंवा मला त्याचा काही लाँग टर्म दुष्परिणाम होईल, काहीतरी माझ्या बॉडीमध्ये चेंजेस होतील असं. पण जेव्हा बऱ्याच लोकांना आम्ही देतो तेव्हा फंटॅस्टिक रिझल्ट्स आम्हाला मिळतात. किती द्यायला लागतात शॉक्स अशा लोकांना? युज्युअली याचा 8चा कोर्स असतो. 8 सेटिंग्स आपण करतो आणि 90 to 95 पेशंट्स 8मध्ये बरे होतात. त्याच्यानंतर काही लोकांना लागले ते 14 सेटिंग्सपर्यंत लागू शकतात. आता हे 14 सेटिंग्समध्ये जेव्हा चांगले होतात ते अल्टरनेट डे 2-2 दिवसाच्या गॅपनी आपण करतो. काही लोकांना मेंटेनन्स ECT म्हणजे 2 महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा, कारण ते चांगलेच झालेले नाहीत, असंही देऊन काही लोक मेंटेनन्स ECTवर चांगले असतात. आता आपला ह्या सगळं मेंटेनन्स ECT वगैरे देण्यामागचा उद्देश असा की ही ट्रीटमेंट घेऊन पेशंट त्यांचं दैनंदिन जीवन व्यवस्थित असायला पाहिजे. सेल्फ केअर, रिलेशनशिप, प्रोबॅबली अ जॉब, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असायला लागतील तर ह्या सगळ्या ट्रीटमेंटचा फायदा होतो. आता 90-95% पेशंट्स ऑफ डिप्रेशन हॅज गॉट गुड प्रोग्नोसिस. जे 2 ते 4% जे क्रोनिक लाईफलॉंग आणि डिसेबल्ड असं असू शकतात. अनफॉर्च्युनेटली कोणते ते 2 ते 5% आहेत याच्याकडे आपल्याकडे कसलंही तंत्रज्ञान आज नाही आहे की आपण ते ओळखू शकू. म्हणजे तो 15 दिवसाचा डिप्रेशन झालेली व्यक्ती माझ्याकडे आला कॅन टर्न आउट टू बी अ क्रोनिक लाईफलॉंग डिसेबल्ड डिप्रेशन. कारण माझ्याकडे आज कसलं एक्सरे नाही आहे, ब्लड टेस्ट नाही आहेत, ना MRI आहे की ज्याच्यामुळे मी ते करू शकू. पण काही अशा एक्सपिरियन्शियल गोष्टी आहेत ज्याच्यातून आपल्याला असं दिसतं की ओके कमी ड्युरेशन आहे, फॅमिली सपोर्ट चांगला आहे, ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड चांगला करतो, प्रोबॅबली क्रोनिसिटी कमी होते. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपल्याला असं दिसते की फॅमिली सपोर्ट, सोसायटल सपोर्ट हा तेवढाच रोल प्ले करतो. म्हणजे मी आत्ता ह्या 20 वर्षाच्या काळात जेवढे पेशंट बघितलेत ज्यांचा फॅमिली सपोर्ट चांगला त्यांचं प्रोग्नोसिस चांगलं. काय होतं डिप्रेशनची आम्ही ट्रीटमेंट करतो, कधी सिव्हिअर डिप्रेशन झालं आम्ही ॲडमिटही करतो, ECTही देतो, पेशंट चांगले होतात, घरी जातात, परत त्याच वातावरणात जातात आणि तिथे गेल्यानंतर आई वडील किंवा कुटुंब किंवा कामाचं ठिकाण ह्यातून परत तेच दडपणी हळूहळू सुरुवात होतात आणि परत ते डिप्रेशनकडे जायला लागतात. म्हणून ना आम्ही एक सध्या असं एक अनरिटन रूल बनवलं आहे. जेव्हा माझ्याकडे पेशंट ॲडमिट होतात, ॲडमिट झाल्यानंतर आम्ही फॅमिली मेंबरला दर 3 किंवा 5 दिवसांनी बोलवत असतो आमच्या काउन्सिलरला भेटायला. ते याच्यासाठी की इथून पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्ही त्याच्याशी कसं वागायचं,
काय बोलायचं नाही, किंवा तुमच्यात काय बदल करायचं. म्हणजे काय असतं की आपल्याकडे पेशंट आजारी झाला की घरी आल्यानंतर त्याला खाण्यात काय द्यायचं, चांगलं द्यायचं, त्याला ॲपल द्यायचं किंवा फळ द्यायचं, फ्रूट द्यायचं, भाजीपाला द्यायचं, हे आपण करत असतो. पण त्याला विचार काय द्यायचे हे आपण विचार करत नाही. किंवा त्याच्याशी वागायचं काय, म्हणजे कोणतं वागणं हे त्याच्या सोयीस्कर राहील. आता काय होतं की बरेच पॅरेंट किंवा फॅमिली मेंबर, अरे डिप्रेशन झाला, बापरे आता याच्याशी कसं वागायचं, मग अगदीच पेशंट जसा वागेल तसा वागू देतात, मग काहीच त्याला टोकत नाहीत. हेही एक्स्ट्रीम भूमिका घेऊन नाही चालणार. किंवा सतत त्या पेशंटला करेक्ट करत राहणं, अरे तू हेच नाही, अरे तुला कळत नाही, तुला डिप्रेशन आहे, मग तू असं करू नको, तू तसं करू नको, हेही वागणं चुकतं. किंवा बरेच पालक सततची चिंता करत असतात, म्हणजे अरे बापरे आता माझ्या मुलाचं काय होईल, कसं होईल. ते चिंतेपोटी असे वागतात की त्याच्यामुळे परत डिप्रेशन वाढू शकतं. आता हे जेव्हा आम्ही त्यांना समजून देतो, खूप कठीण आहे. त्या डिप्रेशनच्या पेशंटला ट्रीटमेंट करण्यापेक्षा ह्यांच्या वागण्यात बदल आणणं फार कठीण आहे. म्हणजे त्याला एवढे सेशन्स घ्यायला लागतात, बऱ्याच वेळेस त्यांचा ॲक्सेप्टन्स नसतो, बऱ्याच वेळेस ते समजतात पण परत जाऊन तसंच करतात, किंवा क्रिटिसाइज करतात, किंवा ओव्हर प्रोटेक्ट करतात. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पेशंटच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये. म्हणून हा अँगलही फॅमिली मेंबर्सनी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस असं असतं, ह्याला डिप्रेशनमध्ये जायला काय झालं, ह्याला काय कमी करतो का, मग सगळ्या सुखसोयी आहेत, घर एवढं चांगलं आहे, त्याला पाहिजे ते मोबाईल आहे, गाडी आहे, तो बाहेर जाऊ शकतो, कुठेही फिरू शकतो, पैसे आहेत, काय प्रॉब्लेम आहे डिप्रेशनमध्ये जाण्याचा. बरं एवढ्या सगळ्या सुखसोयी आम्ही प्रोव्हाइड करतो. हे पालक, पॅरेंट्स, फादर बऱ्याच वेळेस माझ्या क्लिनिकमध्ये येऊन बोललेले मी ऐकलेलं आहे. असं नाही की ते 6 महिन्याची ट्रीटमेंट झाल्यानंतरही समजा डॉक्टर त्याला, म्हणजे त्याच इंटेन्सिटीने ते बोलतात जे पहिल्या दिवशी बोलत असतात. मग त्यांना सांगूनही ते बऱ्याच वेळेस चेंज होत नाहीत. हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे जे फॅमिली मेंबर्सनी नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.